नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पी.डी. सुराणा कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चांदवड नाशिक या ऑनलाईन तासिकेमध्ये मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करतो। आपण अशी पुस्तकं हा पाठ अभ्यासत आहोत। या पाठाचा आज आपण चौथा भाग अभ्यासणार आहोत। अशी पुस्तकं या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर निर्मलकुमार फडकुले। त्यांचा कार्यकाल आहे 1930 ते 2006। यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेतलेला होता। त्यामध्ये विशेष करून प्रसिद्ध वक्ते, साहित्य समीक्षक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर निर्मलकुमार फडकुले हे प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर त्यांनी लिहिलेलं साहित्यामध्ये कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे। संत साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते। संत साहित्याचा अभ्यास मांडणारी अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहे। त्यामध्ये विशेष करून संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांची या भेटी, संत विनयचा झंकार, संत तुकारामांचा जीवनविचार या पुस्तकांचा विशेष करून समावेश होतो। त्यांनी काही लेखसंग्रहही लिहिलेले आहे। त्यामध्ये समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज, संत साहित्यातील प्रकाशधारा हे लेखसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे। प्रस्तुत पाठ हा त्यांचं जगायचं कशासाठी या ललित लेख संग्रहातून घेतलेला असून त्यामध्ये माणसाच्या जडणघडणीमध्ये पुस्तकां कोणती भूमिका बजावतात याविषयी त्यांनी माहिती सांगितलेली आहे। पुस्तकं ही माणसाला जगण्याची प्रेरणा देतात, वाचकासमोर आनंदाचा खजिना मोकळा करून देतात, वाचकाचे जीवन अर्थपूर्ण बनवतात। असं पुस्तकांचं विशेष महत्त्व त्यांनी या पाठाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये शेक्सपियर यांचे मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकाचा उल्लेख केलेला होता। त्या नाटकातील संवादाचे विशेष जे आहे ते आपण बघितले होते। त्यामध्ये काव्यात्मता, अर्थगर्भपणा, भावस्पर्शी आणि उत्कट अनुभूती देणारे संवादाचे विशेष शेक्सपियरच्या नाटकांमध्ये आपण बघितले। त्याचबरोबर लेखकाला एकदा एक पुस्तकप्रेमी मित्र भेटला। त्या पुस्तकप्रेमी मित्राजवळ लेखकाने काही पुस्तके मागितली। तेव्हा त्या पुस्तकप्रेमी मित्राने लेखकाला पुस्तके अवश्य दिली, परंतु ती पुस्तकं देताना काही संयुक्तिक अटी घातल्या। त्या म्हणजे पुस्तक काळजीपूर्वक वापरा, पुस्तक दुसऱ्याच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पाने दुमडू नका, मजकूर पेन्सिलीनं अथवा शाईनं अधोरेखित करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वाचन झाल्यानंतर ते पुस्तक ज्याचं आहे त्याला कटाक्षानं परत करा। यासारख्या साध्या साध्या वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या अतिशय चांगल्या पद्धतीने या पाठाच्या माध्यमातून लेखकाने आपल्यासमोर मांडलेले आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र यांच्यामध्ये असणारा जो फरक आहे तोही आपल्यासमोर मांडलेला आहे। त्याचबरोबर पुस्तकाची काळजी आपण सर्वांनी कशी घेतली पाहिजे याविषयी माहिती देखील लेखकाने आपल्याला दिलेली आहे। त्याचबरोबर उत्तम साहित्यकृतीची काही वैशिष्ट्ये आपल्यासमोर लेखकाने मांडलेली आहे। ती म्हणजे उत्तम साहित्यकृती या वाचकास जन्मभर भावनिक सोबत करतात। अधीर झालेल्या मनाला धीर देण्याचं काम देखील उत्तम साहित्यकृती करतात। तिसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं का जीर्ण होणाऱ्या जीवनशक्तीला चैतन्याने न्हाऊ घालावे, तसं उत्तम साहित्यकृती तेही काम करतात। माणसाच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम करतात, मनातल्या अंधारास उजेडाची स्वप्न दाखवतात। ही उत्तम साहित्यकृतीची 4 वैशिष्ट्ये आपण बघितली होती। त्यानंतर
एक सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे 80 वर्षाच्या साहित्यप्रेमी रसिकाचं दिलेलं उदाहरण. त्यामध्ये वयाचा आणि साहित्याचा कुठलाही संबंध नसतो किंवा साहित्यामध्ये नवजुनं काही नसतं. हे लेखकाने सांगितलेलं आहे का 80 वर्षाचे साहित्यप्रेमी या वयातसुद्धा शेक्सपियरची नाटकं वाचतात, गांधीजींची आत्मकथा त्यांनी वाचलेली आहे, व्हिक्टर व्हिगोची कादंबरी, मुन्शी प्रेमचंदाची कादंबरी, त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांच्या गार्डनर व गीतांजली या कादंबऱ्यांचं देखील त्यांनी वाचन करून आपला वाचनाचा किंवा साहित्य वाचनाचा जो शौक आहे तो पूर्ण केलेला आठवतो. उत्तम साहित्यकृती या माणसाला जन्मभर भावनिक सोबत करतात, हेही विधान आपण अभ्यासलेलं होतं. म्हणून उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर त्यानंतर एक म्हाताऱ्या कोळ्याचं उदाहरण जे आहे ते आपण अभ्यासत होतो. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरीतून घेतलेला तो प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाचं वर्णन मागच्या तासाला आपण अभ्यासलेलं आहे. आता या तासिकेला आपण पुढे कोणती माहिती सांगितलेली आहे ती बघूया. सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. बस इथं कादंबरी संपली, पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे? अतिबलाढ्य, क्रूर नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्वयुद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. जयुष्णु वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना? हे काहीही असो, पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. या परिच्छेदामध्ये आपल्याला हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे जे 4 अर्थ आहे ते या ठिकाणी सांगितलेले आहे. ते 4 अर्थ जर तुम्हाला समजले तर संपूर्ण पाठाचा जो सार आहे तो या 4 अर्थामध्ये सांगितलेला आहे. का हेमिंग्वेला आपल्या कादंबरीतून नेमकी काय सुचवायचं आहे? तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अतिबलाढ्य, निष्ठुर नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात लाखो वर्षापासून चालू असलेलं द्वंद्व. या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात घ्या का माणूस हा दुबळा आहे, परंतु नियती ही सुद्धा अतिबलाढ्य आणि निष्ठुर कशा पद्धतीने त्याच्याबरोबर वागते याचे अनेक उदाहरणं दररोजच्या जीवनातही तुम्हाला बघायला मिळतात आणि तसे घडतानाही दिसते. का त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे एखादा अतिशय हुशार असा विद्यार्थी असतो का जो विद्यार्थी 90% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याची त्याच्यामध्ये गुणवत्ता असते, त्याने तशा पद्धतीने तयारीही केलेली असते, तो पूर्वपरीक्षेला त्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. परंतु ज्या वेळेस त्याचा बोर्डाचा पेपर असतो त्यावेळेस काही पेपर त्याने आनंदात दिलेले असतात, पण नियती इतकी कधीकधी निष्ठुर असते का अचानक एखादा पेपर त्याचा शिल्लक राहून जातो आणि तो त्या शेवटच्या पेपरला जर आजारी पडला तर तो त्या परीक्षेपासून वंचित राहतो. पर्यायाने त्या ठिकाणी त्याच्या पदरी अपयश येते. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तर निष्ठुर नियती असं म्हणतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा अर्थ या कादंबरीतून सांगितलेला आहे का तो म्हणजे नियती बलाढ्य आहे, पण दुबळ्या माणसातही अदम्य इच्छा, आकांक्षा आणि संघर्षाची ज्वाला पेटलेली असते. का या ठिकाणी माणूस हा आशावादी असतो,
माणसाजवळ जबरदस्त इच्छाशक्ती असते. माणूस हा आशावादी आहे. आपण सर्वजण एक इच्छाशक्ती म्हणजेच आशेवर त्या ठिकाणी जगताना दिसतो किंवा जगत असतो. याची सुद्धा अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शेतकऱ्याचं घेता येईल आपल्याला. का आपल्यापैकी भरपूर व्यक्तींचा व्यवसाय हा शेतीचा असेल किंवा तुमचे पालक जे आहे ते शेती हा व्यवसाय करतात. एक वाक्य तुम्ही त्यांच्या तोंडून किंवा शेती करणाऱ्या व्यक्तींच्या तोंडून कायमस्वरूपी ऐकलेलं असेल, ते म्हणजे शेती परवडत नाही असं म्हटलं जातं. परंतु कोणीही शेती करणं सोडत नाही. कारण काय, का त्या शेतकऱ्याजवळ शेती करत असताना एक प्रकारचा आशावादी दृष्टिकोन त्याच्याजवळ असतो. आज नाही तर उद्या एखाद्या पिकामध्ये मला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळेल आणि परवडेल, या एका आशेवर त्या ठिकाणी तो कायमस्वरूपी शेती करत असतो. म्हणूनच शेतीला आपल्याकडे जुगार असंही म्हटलं जातं. त्याचं कारणच हे आहे का शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये नियती ही कायमस्वरूपी आपल्याला बलाढ्यच दिसून येते. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेस वर्तमानपत्रात किंवा इकडं वाचायला मिळतं का शेतकऱ्यांची जी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, त्याला कारण हीच प्रवृत्ती आहे का तो कितीही शेती परवडत नसली तरी शेती करणं सोडत नाही. कारण त्याला नाविलाज असतो आणि तो कुठंतरी आशेवरती जगत असतो. यानंतर याच कादंबरीच्या माध्यमातून हेमिंग्वेने चौथा अर्थ सांगितलेला आहे का जयिष्णू वृत्तीने विजय मिळवायचाच या ईर्षेने माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घ्या. प्रारब्ध म्हणजे नशीब आणि जयिष्णू वृत्तीचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. जयिष्णू वृत्ती म्हणजेच विजय प्राप्त करण्याची वृत्ती किंवा काहीही झालं तरी मी विजय प्राप्त करीनच, अशा प्रकारची जी वृत्ती असते तिला आपण जयिष्णू वृत्ती असे म्हणतो. आणि नशीब हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे किंवा काही उदाहरणं त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील. त्या ठिकाणी एक छोटंसं फुलाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल का तुम्ही बगीच्यातून ज्या वेळेस फुलं तोडता त्यावेळेस एकाच बगीच्यातली फुलं असतात, परंतु बाजारात गेल्यानंतर तो फुलवाला असेल त्याचं हारामध्ये रूपांतर करतो किंवा ती फुलं तो विकतो. मग या ठिकाणी सर्व फुलांना सारखंच वातावरण लाभलेलं असतं, परंतु प्रत्येक फुलाचं नशीब हे वेगवेगळं असतं. ते कसं तर काही लोक त्या फुलांचा वापर हा देवाची पूजा करण्यासाठी करतात. काही लोक हार असेल किंवा गजरे बनवतात, त्यामध्ये त्याच फुलांचा वापर केला जातो. किंवा एखादा व्यक्ती किंवा प्रेमाचं प्रतीक म्हणूनही ते फूल वापरलं जातं. तर कधीकधी त्या फुलाच्या नशिबामध्ये स्मशानामध्ये प्रेतावर जाणंही येतं. म्हणजे फूल एकाच बगीच्यातलं जरी असलं तरी त्या ठिकाणी त्या फुलाचं नशीब हे त्या त्या वेळेला त्या ठिकाणी बदलत जातं. किंवा दुसरं उदाहरण आपल्याला पाण्याच्या थेंबाचंही सांगता येईल का तुम्ही सकाळी सकाळी झाडांच्या पानावर पडलेलं दव जर बघितलं असेल तर तो देखील पाण्याचा थेंबच असतो. परंतु पावसाचं पाणी जे पडतं त्यामध्ये पाण्याचा जो थेंब असतो तो जर हस्त नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला तर त्याचं मोत्यामध्ये रूपांतर होतं, हेही आपल्याला माहिती आहे. परंतु कधीकधी सकाळी सकाळी स्वयंपाक करताना तुम्ही जर बघितलेला असेल तर तापलेल्या तव्यावरती जर एखाद्या पाण्याचा थेंब पडला तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं. म्हणजे थेंब पाण्याचा जरी असला तरी त्या ठिकाणी प्रत्येक थेंबाचं नशीब हे वेगवेगळं असतं. तसंच माणसाच्या जीवनातही आपल्याला बघायला मिळतं. किंवा शेवटचं एक महत्त्वाचं उदाहरण याविषयी प्रारब्धाविषयी सांगता येईल का ते म्हणजे आपण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी असं म्हणतो का जन्माला येताना प्रत्येकाचं नशीब हे लिहिलेलं असतं. पण खरा विचार जर केला तर एकाच दवाखान्यामध्ये एकाच वेळेला जन्माला आलेलं एक मूल गरिबाचं असतं व एक मूल श्रीमंताचं असतं. परंतु यांचं ज्यावेळेस आयुष्य सुरू होतं त्यावेळेस प्रत्येकाच्या वाट्याला काय काय येतं हे बघा. का श्रीमंताच्या मुलाला सर्व प्रकारच्या गोष्टी सहज पुरवल्या जातात, परंतु जे गरिबाचं मूल असतं त्याला जीवन जगताना अनेक प्रकारचे ठेचा त्याला बघाव्या लागतात किंवा आयुष्यात अनेक प्रकारचं मोठे कष्ट त्याला सहन करावे लागतात. म्हणून यावरून असं सांगता येईल का प्रत्येक व्यक्तीचं नशीब हे वेगवेगळं असतं आणि यालाच त्या ठिकाणी
नशीब वेगळं जरी असलं तरी माणूस जयुष्णू वृत्तीने त्या ठिकाणी ईर्षेने आपल्या प्रारब्धाशी त्या ठिकाणी झगडत असतो, हेही या हेमिंग्वेच्या आपल्या कादंबरीत सूचित केलेलं आहे. त्यामध्ये चौथा आणि महत्त्वाचा अर्थ हेमिंग्वेने सांगितलेला आहे, तो म्हणजे भविष्यात केव्हा तरी माणूस नियतीवर विजय मिळविलच. विजय हा नेहमी सत्याचाच होतो हे आपल्याला माहिती आहे. जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो, म्हणून प्रयत्नांती परमेश्वर असंही आपल्याकडे म्हटले जाते. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडू नका. याच्यासाठी एक अतिशय सोपं उदाहरण आपल्याला घेता येईल, ते म्हणजे मुंग्यांचं. का तुमच्या घरामध्ये कधीकधी मुंग्यांची लाईन किंवा रांग तुम्ही बघितलेली असते. बऱ्याच वेळेस काही कारणास्तव तुमचा जर त्याला स्पर्श झाला किंवा लहान मुलांना कधीकधी अशी चुकीची सवय असते का त्या मुंग्यांची जी लाईन असते, रांग असते, ती मोडण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु त्यांच्यामध्ये इतकी जिद्द असते का ती मोडलेली लाईन काही वेळात त्या मुंग्या पुन्हा त्या ठिकाणी काय करतात, सरळ करतात किंवा त्यांचा जो मार्ग असतो तो मार्ग त्या ठिकाणी त्या सोडत नाही. भविष्यात सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अशाच पद्धतीने झगडावं लागणार आहे का तुम्ही जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्या उद्दिष्ट पूर्ण करत असताना कितीही प्रकारची संकटं आली तरी त्या संकटांना तुम्हाला ठामपणे तोंड द्यावं लागेल. हे या ठिकाणी या चौथ्या अर्थातून सांगितलेलं आहे आणि हा चौथा अर्थ तुम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढच्या परिच्छेदात काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदगदा हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी, नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. या परिच्छेदामध्ये हेमिंग्वेने आपला जीवनविषयक दृष्टिकोन या परिच्छेदात मांडलेला आहे. द ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीचा परिचय करून त्याने आपल्या या दृष्टिकोनात करून दिलेला आहे. कादंबरीचे जे कथानक आहे ते अतिशय साधे आहे, पण खूप अर्थपूर्ण त्या ठिकाणी कथानक या कादंबरीला लाभलेले आहे. एक धाडसी म्हाताऱ्या कोळ्याला एके दिवशी प्रचंड ताकदीच्या देवमाशाची शिकार करायची होती. अखेरीस एक प्रचंड देवमासा या म्हाताऱ्या कोळ्याच्या जाळ्यात सापडतो. कोळ्याने जीवाच्या शर्तीने देवमाशाशी लढत दिलेली असते आणि त्याच्यावर विजय मिळवलेला असतो. हा भाग आपण मागच्या तासाला अभ्यासलेला आहे. तसा विजयाच्या आरोळ्या ठोकत तो किनाऱ्याकडे निघालेला असतो. वाटेत त्या देवमाशावर शार्क माशांनी मोठा हल्ला केलेला असतो. देवमाशाला त्यांनी खाऊन टाकले. जाळ्यामध्ये देवमाशाची फक्त हाडेच शिल्लक त्या ठिकाणी राहतात. म्हणजे त्या कोळ्याला देवमासा मिळाला आणि मिळाला सुद्धा नाही असं होतं. म्हणजे इतकी मोठी शिकार करून सुद्धा दाखवायला त्याच्याकडे काहीही राहत नाही. यावर तो कोळी निराश होत नाही. हतबल देखील त्या ठिकाणी तो झालेला नसतो. तो आपल्या मनाशीच हसतो आणि पुन्हा उद्या देवमाशाची शिकार करायची असा मनाशी तो निश्चय करतो. या ठिकाणी ही कादंबरी इथे संपते, परंतु त्या कोळ्याची जबरदस्त इच्छाशक्ती त्या निमित्ताने इथं आपल्याला बघायला मिळते. तो देवमासा आणि शार्क मासे महाप्रचंड शक्तिशाली नियतीचे प्रतीक या ठिकाणी आपल्याला जाणवतात. हा कोळी संपूर्ण मानवजातीचे प्रतीक आहे. या कोळ्याची लढाई म्हणजे संपूर्ण मानवजातीचीच लढाई आहे. हजारो लाखो वर्षापासून माणूस नियतीशी झगडत आहे. प्रत्येक वेळी माणूस नियतीकडून पराभूत होतो, तरीही तो पुन्हा नियतीशी झगडायला सिद्ध झालेला असतो.
जिंकण्याची जबरदस्त इच्छा, त्याची विजुगिषु वृत्ती या लढाईतून दिसून येते. हेमिंग्वेने आपला हाच दृष्टिकोन या कादंबरीतून मांडलेला आहे का माणसाने त्या ठिकाणी कितीही अपयश आलं तरी त्या ठिकाणी निराश न होता पुन्हा यश कसं मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. आणि तेच या परिच्छेदात सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे ते बघूया. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच, पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला आवाहित करतात. जीवन कसं आहे एवढंच सांगणं हे पुस्तकाचं काम नाही. ते कसं असावं हेही समर्थपणानं सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जय जयकार करणारी, माणसाच्या पायातले साखळदंड तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. पुस्तक आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य या ठिकाणी सांगितलेलं आहे का असा चुकीचा गैरसमज कधीही ठेवायचा नाही का पुस्तकं ही फक्त आपण वेळ घालवण्यासाठीच वाचतो. तर पुस्तकं ही वेळ घालवण्यासाठी वाचायची असं जर कोणी समजत असेल तर ते हास्यास्पद त्या ठिकाणी ती कल्पना लेखकाला वाटते आणि ते बरोबर पण आहे. या ठिकाणी पहिलं वाक्य खूप या परिच्छेदातलं महत्त्वाचं सांगितलेलं आहे का ते म्हणजे ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. म्हणजे नेमकी कसं तर वैचारिक साहित्य म्हणजे काय का जे साहित्य तुम्हाला विचारप्रवण करायला लावतं किंवा तुमच्या मनामध्ये असणारे विविध विचार मांडायला लावतं किंवा जे विचारपूर्वक लिहिलं जातं त्या साहित्याला आपण वैचारिक साहित्य असं म्हणतो. या वैचारिक साहित्यात कैद असलेले विचारानुभव हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यातून नवनव्या जीवनाच्या प्रेरणा वाचकास मार्ग दाखवत असतात. हे वैचारिक साहित्य केवळ जीवन कसे आहे याचे चित्रण करत नाही तर याबरोबर उत्तम जीवन कसे जगावे हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न वैचारिक साहित्य करत असते. समृद्ध जीवनाचा आस्वाद कसा घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन ते करते. ते मानवात एक प्रकारची जगण्याची उर्मी निर्माण करत असते. हे साहित्य कधी माणसाला माणुसकीचा परिचय करून देते तर कधीकधी अनेक प्रकारचे जीवनमूल्य त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करते. कोणकोणते जीवनमूल्य तुम्हाला माहिती आहे तर त्यामध्ये विशेष करून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे जे आहे हे जीवनमूल्य आहे आणि हे शिकवण्याचं काम देखील आपल्याला कोण करतं वैचारिक साहित्य करतं. कधी आपल्याला कैद तीव्र विचारांद्वारे धर्म, जात, प्रांत, भाषा, परंपरा यांच्या नावाखाली पायात घातलेल्या बेड्या तोडायला प्रेरित करतं. साहित्य हे एक महत्त्वाचं काम करत असतं का एकतेचं प्रतीक हे आपल्याला साहित्यातून कळते किंवा धर्म, जात, पंथ हे काही महत्त्वाचं नसून माणसाजवळ माणुसकी महत्त्वाची असते हे देखील आपल्याला शिकवण्याचं काम जे आहे ते हे साहित्य करत असते. आणि या वैचारिक साहित्यातून मानवाला मानवतेची मूल्य शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. हे साहित्य वास्तववादी विचार मांडत असल्याने सुखाबरोबर दुःखाचीही अनुभूती याद्वारे आपल्याला मिळत असते. कारण एक म्हणत आहे का सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. माणूस आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस सुखी गोष्टींचं जास्त वर्णन करतो पण दुःख आल्यानंतर त्या दुःखामध्ये तो गुरफटून जातो. मग ही वस्तुस्थिती मांडण्याचं काम जे आहे सुखाबरोबर दुःख हे देखील साहित्य करत असते. त्याचा अनुभव केवळ व्यापक आणि उदार वाचकांना घेता येतो. वैचारिक साहित्य स्वतःमध्ये हरवत चाललेल्या माणसाला भानावर आणण्याचं काम करते. यातील अनुभव प्रसंगी हसवतात, रडवतात, मार्गदर्शनही करतात, आनंद देतात. एकंदरीत वैचारिक साहित्यात दडलेले अनुभव आपणास जीवनाचा अर्थ सांगण्याचं काम करत असतात. वैचारिक साहित्य हे उत्तम प्रकारे जगण्याकरता त्यात उत्तम प्रकारे रंग भरण्याकरता वाचकांना प्रेरणा देतात. म्हणजे जीवन कसं जगायचं याविषयी मार्गदर्शन करण्याचं काम देखील आपल्याला वैचारिक साहित्य करत असतं. आता या शेवटच्या परिच्छेदामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण बघणार आहे. काही इथं पुस्तकं म्हणजे प्रतिभावंताची, विचारवंताची,
फुललेली स्वप्न असतात. या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. म्हणूनच जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकांचा समावेश करतो. अशी पुस्तकं आनंदही देतात आणि दुःखही देतात. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं, ही किमया पुस्तकं करत आली आहेत. पुस्तकांचा अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झंकारत राहते. या ठिकाणी पुस्तकांचं चांगलं वैशिष्ट्य किंवा पुस्तकांचं महत्त्व सांगितलेलं आहे. का पुस्तकं ही म्हणजे प्रतिभावंताची, विचारवंताची फुललेली स्वप्न असतात. की कुठलाही लेखक हा ज्यावेळेस एखादं पुस्तक लिहितो त्यावेळेस तो आपले विचार त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडत असतो. म्हणजे त्याच्या जे स्वप्न असतात ते स्वप्नही मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो. या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं आणि माणूस स्वप्न बघतो. म्हणूनच खऱ्या अर्थाने जीवनाला एक प्रकारचा चांगल्या पद्धतीचा अर्थ प्राप्त झालेला आहे. आणि जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूमध्ये लेखक पुस्तकांचा समावेश करतो. बऱ्याच वेळेस प्रत्येकाची आवड जर विचारलं किंवा सौंदर्य जर विचारलं तर प्रत्येकाला वेगवेगळ्या याच्यात वाटतं. पण लेखकाला हे सर्व पुस्तकं सौंदर्य आहे ते सौंदर्य पुस्तकांमध्ये बघायला मिळतं. का जी पुस्तकं लेखकाला आनंद देतात, कधीकधी दुःखही देतात, परंतु दुःखानं दुःखी होण्यासाठी, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन अतिशय व्यापक व उदार असावं लागतं. हे एक महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. का आपल्याजवळ जर मानवी मन असेल तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख जाणवलं पाहिजे. पण सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर बऱ्याच वेळेस दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मानणारी मंडळी असतात. ही थोडी कमकुवत विचारांची असतात. परंतु जी व्यक्ती चांगल्या पद्धतीचे पुस्तकं वाचलेली असतात, त्यांचे विचार चांगले म्हणजे व्यापक झालेले असतात, अशा व्यक्ती दुसऱ्याचं दुःख बघून स्वतःचं मनही त्यांचं दुःखी होतं. आणि ही किमया जर करायची असेल तर ही किमया पुस्तकं करू शकतात, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकांचा अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झंकारत राहते. का माणसाला त्या ठिकाणी वाचनाची गोडी पाहिजे. का पुस्तकं हे तुमचं आयुष्य आनंदी करण्याचं काम करतात. म्हणून त्या ठिकाणी चांगली चांगली पुस्तकं ही आयुष्यामध्ये वाचत चला. जगायचं कशासाठी या पुस्तकातून हा पाठ घेण्यात आलेला होता. हा पाठ संपलेला आहे. या पाठाचा उद्देश एकच आहे का माणसाच्या जडणघडणीमध्ये पुस्तकांचं महत्त्व हे अतिशय व्यापक आणि महत्त्वाचं असतं. या पाठाविषयी काही शंका असेल तर तुम्ही कधीही फोन करून विचारू शकता. या पाठाचे 4ही भाग आपण आज संपवलेले आहे. या 4थ्या भागावर आधारित कृतीपत्रिकेचे प्रश्न तुम्हाला PDF च्या स्वरूपात पुढच्या तासाला दिले जातील. ते सर्व 4ही भागांचे प्रश्न व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहिलेले लागतील आणि व्यवस्थित लिहून ठेवायचे आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पाठ खूप महत्त्वाचा आहे आणि विचारांच्या दृष्टिकोनातूनही या पाठाचं महत्त्व तितकंच आहे. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.